अहिल्यानगर शहरात विविध संघटनेच्या नेत्यांची एमआयएमचे जिल्हाध्यक्ष परवेज अशरफी यांच्यासोबत महत्त्वपूर्ण बैठक झाली असून या बैठकीत आगामी निवडणुकीबाबत चर्चा करण्यात आली आहे। अहिल्यानगरमध्ये आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला असून याच पार्श्वभूमीवर विविध संघटनांचे प्रमुख पदाधिकारी आणि एमआयएम पक्षाचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर परवेज अशरफी यांच्यात महत्त्वाची बैठक संपन्न झाली। तर या बैठकीत वंचित प्रणित एकलव्य आघाडीचे प्रदेशाध्यक्ष अनिलराव जाधव, भिल्ल समाज संघटनेचे प्रदेशाध्यक्ष शिवाजीराव गांगुर्डे, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष विजयसिंह गायकवाड, जिल्हा सचिव बाबूराव मकासरे आणि युवा जिल्हाध्यक्ष शिवाजी जाधव यांनी उपस्थित राहून आगामी निवडणुकीतील संभाव्य भूमिका, स्थानिक प्रश्न आणि मतदारसंघातील स्थितीवर सविस्तर चर्चा केली। तर सर्व संघटनांनी एकत्रित येऊन या बैठकीत सामाजिक न्यायासाठी आणि बहुजन समाजाच्या हक्कांसाठी एकत्र काम करण्यावर भर दिला। तर एमआयएमचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर परवेज अशरफी यांनी देखील सर्व संघटनांच्या सहभागाचं स्वागत करत आगामी निवडणुकीत संयुक्त लढ्याचा संकेत दिलाय। तर राजकीय पातळीवर आगामी काळात वंचित, भिल्ल आणि बहुजन नेतृत्वाची भूमिका निर्णायक ठरणार असल्याचं या बैठकीतून स्पष्ट झालंय। या एकजुटीचा फटका पारंपरिक राजकीय पक्षांना बसण्याची शक्यता व्यक्त होतीये। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर।